नमस्कार, मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या या बातमीपत्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात घडामोडींचा वेगवान आढावा. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणावर सध्या सुनावणी सुरू आहे. दरम्यान केंद्राच्या नव्या प्रतिज्ञापत्रातही इम्पेरियल डेटा देण्यास नकार दिलाय. सुप्रीम कोर्टात आज बैलगाडी शर्यत प्रकरणी सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश खानविलकर आणि न्यायमूर्ती रविकुमार यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र सरकारनं राज्यात बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. त्यामुळे आज काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. जवळपास 15 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळते. केंद्र स्तरावर भाजप विरोधी लढाई मजबूत करण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्रित येण्याबद्दल देखील ही चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी काल दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. 6 जनपद या शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट घेतली. दोघांमधील भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शिवेंद्रराजे आणि उदयनराजे या दोघांनाही राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलनं सहयोगाचं राजकारण केलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदूंकडे हिंदू म्हणून मत मागणारा शिवसेना हा देखील पहिला पक्ष आहे. तसंच हिंदूंची वोट बँक देशात आहे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा सिद्ध केलं असंही ते म्हणाले. तसंच आमचं हिंदुत्व हे केवळ मंदिरांपुरतं मर्यादित नाही तर राजकारणापुरतं मर्यादित नसून त्या पलीकडे असल्याचं संजय राऊत म्हणाले. प्रवीण दरेकरांनी मुंबई बँक निवडणुकीसाठी मजूर संस्थेअंतर्गत अर्ज दाखल केलाय. यापूर्वीही दरेकर मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणूनच मुंबई बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. आताही त्यांनी प्रतिज्ञापत्रात मजूर संस्थेमार्फत मुंबई बँक निवडणुकीसाठी अर्ज भरलाय. मात्र दरेकर मजूर नसल्याचा आक्षेप घेत त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीच्या अनुषंगानं दरेकर यांना सहकार विभागानं नोटीस बजावली आहे. या नोटिशीत आपण मजूर आहात का अशी विचारणा दरेकर यांना करण्यात आली आहे. मजूर संस्थेच्या नियमानुसार मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंग मेहनतीचं किंवा शारीरिक श्रमाचं काम करणारा व्यक्ती असून त्याचं उपजीविकेचं साधन मजुरीवरच अवलंबून असलं पाहिजे. याबाबत प्रवीण दरेकर यांना 21 डिसेंबर रोजी विभागीय सहनिबंधक कार्यालयात येऊन म्हणणं मांडण्याबाबत नोटिसीत नमूद करण्यात आलंय. मनसेच्या माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहेत. परंतु राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील यांची पुढची भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. लाखो रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीनं महत्त्वाकांक्षी असलेल्या 800 कोटींच्या कल्याण यार्ड पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणारा निधी लवकरात लवकर उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी रेल्वे मंत्र्यांकडे ही मागणी केली आहे. संपावर गेलेल्या आणि निलंबनानंतरही एसटी महामंडळाला प्रतिसाद न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. 230 एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. 7 दिवसात उत्तर न दिल्यास थेट बडतर्फ करण्याचा इशारा एसटी महामंडळानं दिलाय. एसटीच्या एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या आता 10,300 इतकी झाली आहे. एसटीतील रोजंदारीवरील कर्मचारीही संपात सहभागी असून त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली जाते. रोजंदारीवरील एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्याही केल्या जात असून मंगळवारी 91 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. तर बदली केलेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्याही 2,572 इतकी झाली आहे. सेवा समाप्ती केलेल्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची संख्या 2,039 इतकी झाली आहे. औरंगाबादमध्ये परिवहन मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर कामावरील कर्मचाऱ्यांमध्ये घट झाली आहे. परिवहन मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर कामावरील कर्मचाऱ्यांची वाढ होणं अपेक्षित होतं, पण कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी कमी झाली आहे. कर्मचारी रुजू होण्याची अपेक्षा असतानाही कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे.
लातूरमध्ये अजूनही एसटी संपकरी कर्मचारी संपावर ठाम आहेत. कितीही कारवाई करा, काही हरकत नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलाय. विलिनीकरणाच्या मागणीसाठी अजूनही कर्मचारी ठाम आहेत. याच कर्मचाऱ्यांशी काही वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली. त्यावेळी आम्ही संपावर ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्ध्यामध्ये आरवी आगारातील एसटी चालकानं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. अंगावर रॉकेल टाकून त्यानं पेटवून घेतलाय. गेल्या 47 दिवसांपासून सुरू असलेल्या संपात अरुण माहोकर हे सहभागी होते. मात्र कारवाई होईल या भीतीनं त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अरुणवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतल्या मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. मात्र तरीसुद्धा काही शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभे करून काम करत असल्यानं पालकमंत्री अनिल परब यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यामुळे शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा संसर्ग फैलावतोय. भारतात ओमायक्रॉन बाधितांची संख्या 50 वर पोहोचली आहे. जगभरातील जवळपास 77 देशांमध्ये या व्हेरियंटचा फैलाव होतोय. इतर व्हेरियंटच्या तुलनेनं या व्हेरियंटचा अधिक वेगानं फैलाव होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलंय. भारतात ओमायक्रॉन बाधितांची संख्या अद्याप 2 आकड्यात असली तरी त्यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याखालोखाल राजस्थान, दिल्ली आणि गुजरात या राज्यांचा क्रमांक लागतो. देशात कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना ओमायक्रॉन व्हेरियंटचे 53 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी 28 एकट्या महाराष्ट्रात आहेत. राजस्थानमध्ये 9, दिल्लीत 6, गुजरातमध्ये 4, कर्नाटकमध्ये 3, केरळ आणि आंध्र प्रदेश आणि चंदीगडमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आलाय. राज्यात एकीकडे कोरोनाची लाट ओसरल्याचं दिसत असताना आता हळूहळू ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून येताना दिसत आहेत. राज्यात 8 नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 28 वर पोहोचली आहे. राज्यात आढळलेल्या 8 ओमायक्रॉन बाधितांमध्ये मुंबईतील 7 जण तर वसई विरारमधील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना प्रसाराची जोखीम असलेल्या देशांतून भारतात येणाऱ्या विमान प्रवाशांनी त्यांची RT-PCR चाचणी करण्यासाठी आगाऊ नोंदणी करणं अनिवार्य करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतलाय. या निर्णयाची अंमलबजावणी 20 डिसेंबरपासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी हा नियम लागू केला जाईल. मुंबई विमानतळावरील RT-PCR चाचणीचे दर कमी करण्यात आलेत. आरोग्य विभागाच्या नियंत्रण समितीनं हे दर निश्चित केलेत. मुंबई विमानतळावर RT-PCR चाचणीसाठी 1975 रुपये आकारण्यात येणार आहेत. याआधी RT-PCR चाचणीसाठी 4500 रुपये आकारण्यात येत होते. अहमदनगर जिल्हा लसीकरणात मागे पडलाय. आतापर्यंत केवळ 36% नागरिकांनी लसीचे 2 डोस घेतलेत. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर लसीकरण देखील मंदावलंय. आता मात्र ओमायक्रॉनच्या संभाव्य धोक्यामुळे प्रशासनानं लसीकरणासाठी हर घर दस्तक ही मोहीम सुरू केली आहे. ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय 15 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. मात्र मुंबई आणि उपनगरातील शाळांमध्ये आजपासून पुन्हा किलबिलाट ऐकायला मिळाला. मुंबई पालिकेतील 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग आजपासून सुरू झालेत. कोरोना नियमांचं पालन करत शाळा सुरू झाल्यात, तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय. ठाणे शहरातील 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग आजपासून सुरू झालेत. शाळांनी देखील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी घेण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करण्यात येते. तसंच पालकांची संमती असलेलं प्रमाणपत्र देखील तपासात आहे. नवी मुंबईत सिडकोच्या वतीनं 5000 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकरता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी इथं घरं उपलब्ध होणार आहेत. या घरांसाठीच्या लॉटरीची प्रक्रिया जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात येणार आहे.
राज्य सरकारनं किराणा दुकान आणि डिपार्टमेंटल स्टोअर किंवा बेकरीमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र या दुकानातून वाईन विकत घेताना काहीसा खिसा देखील जास्त रिकामा करावा लागू शकतो. कारण 1 लिटर वाईन मागे 10 रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत 5 कोटींची भर पडणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींपैकी 2 महिला आरोपी डॉक्टरांनी दाखल केलेला अर्ज स्वीकारत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयानं दोन्ही आरोपींना सशर्त स्वगृही राहण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यापुढे यावर सुनावणी पार पडली. कचरा कोंडीनं अंबरनाथ शहरात दुर्गंधी पसरली आहे. अंबरनाथ पालिकेच्या 10 अधिकाऱ्यांचं वेतन मुख्याधिकाऱ्यांनी थांबवलंय. या अधिकाऱ्यांनी घनकचरा व्यवस्थापनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यानं हे वेतन थांबवण्यात आलंय. सध्या 100 पेक्षा जास्त फ्लॅट असलेल्या सोसायट्यांना ओल्या कचऱ्यावर स्वतः प्रक्रिया करण्याचे आदेश पालिकेनं दिले. अशा सोसायट्यांमधील कचरा उचलणं पालिकेनं बंद केल्यानं शहरात कचरा कोंडी होऊन ठिकठिकाणी कचरा साचलाय. त्यामुळे नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. अकोल्यातील मोरझाडी ते शिंगोली हा रस्ता डांबरीकरणाचं काम सुरू आहे. मात्र हे काम सुरू असतानाच हा रस्ता उखडल्यानं या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. पुण्यात दाढी कटिंगसाठी आता दरवाढ करण्यात आली आहे. नवीन वर्षात नवे दर लागू होणार आहेत. नवीन दर 20% वाढलेत. महाराष्ट्र नाभिक महामंडळानं हे नवे दर जाहीर केलेत. महाराष्ट्र नाभिक मंडळाच्या बैठकीत या दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. नाशिकमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात बिबट्या आणि कोल्ह्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे. त्र्यंबकेश्वर रोडवर कोल्ह्याचा मृतदेह तर लहवीत शिवारात बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याचं समोर आलंय. वाहनांच्या धडकेनं ही मृत्यू झाल्यानं वन्य प्राण्यांच्या अपघाती मृत्यूचं वाढतं प्रमाण बघता यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे अशी मागणी प्राणी मित्रांकडून करण्यात येते. या बातम्यांचा स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, ते म्हणजे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.